नॉर्मली प्रत्येकाच्या घरावरती पाणी साठवायचा सिंटॅक्स असतोच. खाली साठवलेले हौदातील पाणी मोटरीच्या साह्याने छतावरील सिंटॅक्समध्ये पाठवले जाते. बहुतांश वेळा आपल्या निष्काळजीपणामुळे किंवा इतर काही कारणास्तव हे पाणी सिंटॅक्स पूर्ण भरून सुद्धा खाली सांडताना पाहायला मिळते. ही गोष्ट केवळ राहत्या घरामध्येच नव्हे तर मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा घडते, ज्यामुळे लाखो लिटर पाणी दिवसाला वेस्ट होताना पाहायला मिळते. बरेचदा टाकी भरलेली आहे आणि त्यातील पाणी खाली सांडत आहे हे लक्षात आल्यानंतर आपण मोटरीचे बटन बंद करण्यासाठी पायऱ्यावरून धाव घेतो. ही धाव घेत असताना पाय घसरून पडूही शकतो किंवा ओल्या हाताने बटन बंद केल्यामुळे शॉकही लागू शकतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेनुसार दिवसाला 30 लोक भारतामध्ये शॉक लागून मरतात. अशा प्रकारच्या दुर्घटना रोखल्या जाव्यात, पाणी आणि विजेची बचत व्हावी या उद्देशाने लातूरमधील डिजिटल आर्टने तयार केले आहे GSM बेस्ड ऑटोमॅटिक वॉटर लेवल कंट्रोलर. हे इंटेलिजंट किट फुल्ली ऑटोमॅटिक असून यामध्ये विविध सेन्सर्सचा वापर केला आहे, ज्याच्या साह्याने छतावरील सिंटॅक्समधील पाण्याची लेवल वेळोवेळी चेक केली जाते. पाण्याची लेवल चेक करून जर सिंटॅक्समधील पाणी पूर्ण संपले असेल तर ऑटोमॅटिक मोटर चालू केली जाते आणि जर सिंटॅक्स पूर्ण भरला तर ऑटोमॅटिक मोटर बंद केली जाते. तर चला पाहूया नेमकं हे किट काम कसे करते. नमस्कार सर. अतिशय उत्तम दर्जाचं GSM बेस्ड वॉटर लेवल इंडिकेटर या ठिकाणी इंजिनियर पांचाळ सर यांनी बनवलेलं आहे. तर पाहूयात आपण नेमकं काय बनवलं आहे त्यांनी या GSM बेस्ड वॉटर लेवल इंडिकेटरमध्ये. बाहेरून पाहिलं असताना या ठिकाणी आपल्याला एक सोलार प्लेट दिसत आहे. सर काय आहे या सोलार प्लेटचा? हा सोलार पॅनल जो की ह्याचे वायर दोन आलेले हे चार्ज कंट्रोलर सर्किट मध्ये जोडलेला आहे. चार्ज कंट्रोलर सर्किट काय काम करेल तर ही बॅटरी जी ओव्हर चार्ज होणार आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हा आपण चार्ज कंट्रोलर सर्किट जोडलेला आहे. चार्ज सर्किट कंट्रोलरच्या नंतर हे ऑन ऑफ साठी स्विच जोडलेला आहे. ऑन ऑफ साठी स्विच म्हणजे आपण सर्किटला बंद करू शकतो किंवा चालू करू शकतो. हे चार्ज व्हायले की नाही बॅटरी हे कळण्यासाठी हा व्हाईट कलरचा LED जोडलेला आहे, ज्याच्याने की समजा सोलार पॅनलवरती अंधार असेल, हे हात झाकून मी अंधार केला तर हा LED कमी ग्लो होतो किंवा बंद होतो आणि जर उजेडामध्ये केला तर LED तो डार्क होईल. इथं वरी आपण उजेड दिलेला आहे त्याचा. सोलार पॅनल वरती पडल्यानंतर हा डार्क जास्त ग्लो व्हायला याचा अर्थ की बॅटरीमध्ये चार्जिंग चालू आहे. कोणता LED दाखवतो सर? हा व्हाईट कलरचा LED. ओके. सर्किट ऑन केल्यानंतर त्याचा पॉवर सप्लाय पूर्ण ह्या PCB ला जातो, मायक्रो कंट्रोलर LCD ला जातो आणि GSM ला जातो. तर आपण ह्या IC ला सेन्सर म्हणून हे 4 वायर्स काढलेले आहेत बाजूला आणि ते इकडं फ्लोट सेन्सरला जोडलेले. अच्छा, हे सेन्सर आहे, याच्या आधारे सर्व गोष्टी चालणार आहेत. हो. हे फ्लोट सेन्सर जेवढी काही आपली टाकी आहे त्याचे 4 भाग करायचे. पहिल्या भागामध्ये हा 25% वाला सेन्सर, दुसऱ्या भागामध्ये हा 50% वाला सेन्सर, तिसऱ्या भागामध्ये 75 वाला आणि चौथ्या भागामध्ये जी की ओव्हरफ्लोची व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी आपण चौथा सेन्सर. ओके. म्हणजे टाकीच्या हाईट नुसार किंवा टाकीच्या साईज नुसार या सेन्सरची लेवल तुम्ही बदलणार आहात. ओके. नेमकं कशा प्रकारे काम करतात सर हे सेन्सर? हे जे पाणी असतो त्या पाण्यामध्ये हा फोमचा शीट आहे जो की पाण्यामध्ये फ्लोट करतो. ओके. पाणी नसेल त्याच्या वजनाने तो खाली येईल आणि पाणी आलं की तो फ्लोट करणार आणि वर येणार. वर आल्यानंतर हा पॉइंट कनेक्ट होतो आणि आपल्या सर्किटला कळेल की ही लेवल आलेली आहे, म्हणजे 25% पाणी आलेलं आहे. आपण गृहीत धरूया की ही 1000 लिटरची टाकी आहे तर ही 250 लिटर पाणी आलं असं तो LCD वरती शो करतो. ओके. असं प्रत्येक सेन्सर जसं पाण्याची लेवल वाढेल त्याच्यानुसार प्रत्येक सेन्सरची मुवमेंट होणार. प्रत्येक सेन्सर फ्लोट होणार. ओके. रिडिंग घेतली जाईल. परंतु सर जेव्हा पाणी टाकीमध्ये पडणार आहे त्यावेळेस पाणी जे आहे ते स्टेबल नसणार आहे, ते खाली वरती होणार आहेत किंवा त्याच्यामध्ये वेव्हज येणार आहेत. त्यावेळेस हे सेन्सर कसं काम करतं? आता ह्याच्यामध्ये आपण मायक्रो कंट्रोल मध्ये डिले दिलेला आहे 10 सेकंदाचा. ओके. जो की जरी हा सेन्सर फ्लोट झाला म्हणजे कमी जास्त वेव्हज नुसार खाली वरी जरी झाला तर तो 10 सेकंद वेट करणार आणि 10 सेकंद वेट केल्यानंतर तो ज्यावेळेस स्टेबल होईल त्यावेळेस त्याची रिडिंग घेतली जाईल आणि शो केली जाईल. आता आम्हाला लेवल इज 25% असं दाखवत आहे. हा बरोबर.
म्हणजे आपला पहिला जो सेन्सर आहे वॉटर मध्ये आहे. बरोबर बरोबर. आणि सर तुम्ही म्हणत होता की याचा मेसेज ही मोबाईल वरती येणार, तो कशा प्रकारे दिसणार? 25%चा मेसेज इकडे एलसीडी वरती शो केला. बरोबर आहे. आम्ही पाहू शकतो या ठिकाणी की 25% एलसीडी वरती दाखवत आहे आणि ब्लू कलरचा एलईडी ही ग्लो होत आहे, ज्या ठिकाणी 25% असं लिहिलेलं आहे. आणि तोच सिस्टीमनं मेसेज केला मोबाईल वरती, हा खालचा मेसेज, रिपोर्ट फ्रॉम डिजिटल आर्ट, वॉटर लेवल गोज अप टू 25%. अच्छा, म्हणजे 0 पासून वरती जात आहे त्याच्यामुळे गोज अप टू असं दाखवणार आहे. ओके. आणि हा मेसेज मोबाईल पर्यंत कसा पोहोचवला गेला सर, त्यासाठी काय केलं आहे तुम्ही? जीएसएम मोडेम वापरलेला आहे ह्याच्यामध्ये. ओके. त्याची रेंज इंडिकेट करण्यासाठी हा येलो एलईडी आहे. ओके. आणि अँटिना, आता आपण इथं सिटीमध्ये असल्यामुळे अँटिना लावलेलं नाही. ओके. ज्या ठिकाणी टावर वगैरे आहे किंवा लांब शहरापासून आहे आणि या ठिकाणी आपण आपलं कुठलंही सिम कार्ड टाकू शकतो. हो. ओके. पाण्याची वाढलेली लेवल कशी कळणार सर आता पुढच्या वेळेस? ज्यावेळेस आता दुसरी लेवल इन्क्रीज झाली, म्हणजे 50% पाणी आलं, आपण जी 1000 लिटरची पाणी टाकी घेतली त्यानुसार हा 500 लिटर झाला, त्यावेळेस इकडं ग्रीन एलईडी शो करेल आणि लेवल इज 50% असं एलसीडी वरती शो करणार. बरोबर. आम्ही पाहू शकतो या ठिकाणी लेवल इज 50% असं दाखवत आहे आणि त्याचबरोबर ग्रीन एलईडी सुद्धा इंडिकेट होत आहे, ज्याच्या साईडला 50% असं लिहिलेलं आहे. आणि मेसेज पण आला, डिजिटल आर्ट वॉटर लेवल गोज अप टू 50%. ओके. असं 75 आणि 100 साठी पण सेम मेसेज येईल. ओके. आता दुसरा एक मेसेज दाखवतो, जर लेवल डिक्रीज झाली, म्हणजे 50 पासूनच लेवल डिक्रीज झाली, हा कमी झाला, त्यावेळेला इकडच्या बाजूला जो ग्रीन कलरचा एलईडी आहे तो कमी होणार आणि फक्त ब्ल्यू लागेल. लेवल इज 25%. बरोबर. आणि मेसेज मध्ये गोज डाऊन असा मेसेज येईल, रिपोर्ट फ्रॉम डिजिटल आर्ट वॉटर लेवल गोज डाऊन टू 25%. बरोबर. आणि सर हा जो सेटअप तुम्ही तयार केला आहे, ज्याच्यासाठी तुम्ही सोलार पॅनल वापरला आहे, अतिशय उत्कृष्ट गोष्ट आहे ज्यासाठी तुम्ही सोलार पॅनल वापरला आहे. म्हणजे टाकीच्या वरती जरी असेल त्या ठिकाणी पॉवर सप्लाय अवेलेबल नसेल, बऱ्याच ठिकाणी नसतो power. बरोबर, त्या ठिकाणी आपल्याला हे वापरता येईल. सर साधारणतः किती वेळ ही बॅटरी चालू शकते? या बॅटरीची कितीही आहे, म्हणजे 2 दिवस 3 दिवस असं किती दिवस चालणार? बॅटरी आपण 12 व्होल्ट 7.5 अँपियर जोडलेली आहे. ओके. जर मेसेज आपले तासाला 1 जरी जात असेल तरी 2 दिवस हिचे बॅकअप मिळतो आपल्याला. अरे वा, चांगली गोष्ट. आणि जर सर आपल्याला हे वाढवायचं असेल तर आपण बॅटरी वाढवू शकतो? मोठी बॅटरी वाढवू शकतो आणि सोलार पॅनल सुद्धा वाढवू शकतो. ठीक आहे. तरी 2 दिवस म्हणजे मोर दॅन इनफ आहे. हो. ओके. चला, तर हे बकेट म्हणजे पाण्याची टाकी आहे असं आपण समजूयात, आणि ही सिस्टीम ऍक्च्युली कसं काम करते ते आपण पाहूयात. आता या बकेटमधील पाण्याची लेवल जर आपण पाहिली तर ती लो लेवल आहे. पाहूयात सिस्टीमवरती काय दाखवतं. सिस्टीमवरती दाखवत आहे टँक इज लो. सेम नोटिफिकेशन आपल्याला मोबाईलमध्ये पण येत आहे, रिपोर्ट फ्रॉम डिजिटल आर्ट टँक इज लो. जर आपण या बकेटमधील पाण्याची लेवल वाढवली आणि ती 25% जर घेऊन गेलो तर पाहूयात सिस्टीम आपल्याला काय नोटिफिकेशन देते. सिस्टीममध्ये पाहिले असता सिस्टीम आपल्याला दाखवत आहे लेवल इज 25%, आणि मोबाईलमध्ये सेम नोटिफिकेशन आले आहे का ते पण पाहूयात. रिपोर्ट फ्रॉम डिजिटल आर्ट वॉटर लेवल इज 25% असं आपल्याला दाखवत आहे, आणि ब्ल्यू कलरचा एलईडी इंडिकेट करत आहे की लेवल 25% आहे. आता आपण पाण्याची लेवल जर आणखीन वाढवली तर आपल्याला सिस्टीम दाखवत आहे लेवल इज 50%, आणि त्याचसोबत ग्रीन कलरचा एलईडी इंडिकेट करत आहे की लेवल 50% गेली आहे. मोबाईलवरतीही आपल्याला सेम नोटिफिकेशन येईल, रिपोर्ट फ्रॉम डिजिटल आर्ट वॉटर लेवल गोज अप टू 50%. सेम प्रोसिजर 75% साठी फॉलो होईल, आणि जेव्हा टाकी 100% फुल होईल तेव्हा मात्र नोटिफिकेशन आपल्याला टँक इज फुल असं दाखवेल आणि ऑटोमॅटिकली मोटर बंद होईल. हे किट तुमच्या घरी बसवण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा खाली दिलेल्या नंबरवरती 8830 1538 05.